अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठा दावा केलाय। अजितदादांच्या शपथविधीनंतर शरद पवार अजितदादा यांच्यासोबत येण्यास 50% तयार होते असा दावा प्रफुल्ल पटेलांनी केलाय। तर प्रफुल्ल पटेल कधीही खोटं बोलत नाहीत असं म्हणत फडणवीसांनी त्याला दुजोरा दिला। दरम्यान शरद पवार गटाने पटेलांचा दावा खोडून काढलाय। भाजप समर्थनाचा प्रस्ताव पवारांनी कधीही स्वीकारलेला नाही असं मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलंय। मेरी रिक्वेस्ट है आपको कि आप आइए, क्योंकि हम आपको नेतृत्व में ही काम करना चाहते हैं, तो कोशिश के मामले में कहीं कमी नहीं। उसके बाद आपने देखा होगा पूना में एक उद्योगपति के घर में अजित पवार साहब की भेंट हुई, उसके बाद की बात बोल रहा हूं, मतलब मुंबई की हमारी मीटिंग के बाद। तो ये कहीं ना कहीं तो ये संकेत देता ही है कि हमारी उनकी बातचीत जारी थी और वो भी कहीं ना कहीं 50% तो कम से कम तैयार हो ही चुके थे। एक अंतिम सवाल, प्रफुल्ल पटेल ने दावा किया है कि शरद पवार 50% रेडी थे 2023 में बीजेपी के साथ आने। देखिए, मैं चुनाव के मौके पर ऐसी चीजों का कोई जवाब नहीं देना चाहता, पर इतना कहूंगा कि प्रफुल्ल जी कोई झूठ नहीं बोलते। शरदचंद्र पवार साहेबांनी कधीच भाजपच्या समर्थनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही। त्याच्यामुळे जो दावा ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलांनी केला तो पूर्ण चुकीचा आहे, खोटा आहे आणि स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मन ऐकून घेणं मला वाटतं सर्वांचंच कर्तव्य असतं। ते कर्तव्य पवार साहेबांनी पार पाडलं, परंतु प्रस्ताव हा पूर्णपणे अनदेखा केला, प्रस्तावाला मंजुरी दिली नाही आणि भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचा कधीच पवार साहेबांनी निर्णय घेतला नाही।